मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आता बघा आपल्याकडे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. यासाठी मित्रांनो फक्त आपण IMP असे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा. फक्त या ठिकाणी ₹499 ला. आता बघा या ठिकाणी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. तुम्ही जर या ठिकाणी नवीन असाल किंवा तुम्हाला या ठिकाणी फास्ट रिव्हिजनमध्ये सगळ्या सिलेबसला रिव्हिजन करायची असेल IMP टॉपिकला, तर लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही ₹499 जी काही PDF आहे आपली घेऊन टाका. ज्यांना खरोखर या ठिकाणी गरज आहे पहा नोकरीची, त्यांनी नक्की घेऊन टाका. कारण की वेळ फार कमी आहे पहा. वेळ कोणासाठी थांबत नसतो. गेलेली वेळ परत भेटणार नाही पहा. पैसे आपण कधी पण कमवू शकतो, परंतु एकदा चान्स गेला की परत येत नसतो. त्यामुळे ₹499 कुठेही आपण पेट्रोल म्हणा, कुठेही खर्च करतो जेवणाला, तर मित्रांनो योग्य ठिकाणी लावा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. जो काही आपला फोनपे, Google पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही फोनपे, Google पे करा ₹499 आणि याचा जो काही स्क्रीनशॉट आहे ह्याच नंबरला सेंड करा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सर्व PDF पाठवून देईल. पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण WhatsApp ग्रुप तयार केला आहे, तो सुद्धा जॉइन करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की तंबाखूमध्ये कोणतं धोकादायक रसायन आपल्याला पाहायला मिळतं? तर निकोटीन मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 2 निकोटीन हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. निकोटीनचं जे काही सूत्र आहे पहा C10 त्याच्यानंतर H14 आणि N2 हे मित्रांनो निकोटीनचं सूत्र आहे पहा. लक्षात आलं? हे मित्रांनो नैसर्गिकरित्या निर्माण होणारं रसायन आहे ज्यामध्ये नायट्रोजन असतं. तंबाखू मित्रांनो कर्करोगास कारणीभूत आहे. कर्करोगजन्य रसायने निकोटीन, हायड्रोजन सायनाइड आणि शिसे त्याचबरोबर आर्सेनिक सुद्धा आहे पहा. युरिया मित्रांनो शरीरातील नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ आहे. युरिक ॲसिड मित्रांनो शरीरामध्ये चयापचयातून निर्माण होतं. त्यामुळे संधिवात होतो, थकवा जाणवतो. कॅल्शियम कार्बोनेट मित्रांनो हे हाडे मजबूतीसाठी यातील काही प्रमाणामध्ये कॅल्शियम शरीरामध्ये उपयोग होतो. चला दुसरा प्रश्न बघूयात आपण, की C2H6 काय पहा C2H6 ही मित्रांनो रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? सांगा पटकन. तर मित्रांनो लक्षात ठेवा इथेन बघा C2H6 इथेनसाठी वापरली जाते पहा. CH4 मित्रांनो कायसाठी वापरली जाते? मिथेनसाठी वापरली जाते CH4. त्याच्यानंतर C4H10 ही मित्रांनो वापरली जाते ब्युटेनसाठी आणि ब्युटेन मित्रांनो असतो LPG गॅसमध्ये. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲस्पिरिन हे रासायनिक नाव काय आहे? ॲस्पिरिनचं रासायनिक नाव काय आहे? ते ॲसिटिल सॅलिसिक ॲसिड मित्रांनो लक्षात ठेवायचं याचं नाव आहे पहा. याचा उपयोग मित्रांनो कायसाठी होतो? वेदनाशमक, सूज कमी करण्यासाठी. समजलं? त्याच प्रकारे कावासाकी सारख्या दाहक रोगावर उपचार करण्यासाठी आणि मित्रांनो रक्त गोठू न देणे यासाठी सुद्धा वापरला जातो पहा. पुढील प्रश्न जर पाहिला, रात्री झाडाखाली झोपू नये याचं कारण काय आहे? तर मित्रांनो रात्री काय होतं, झाडं कोणता वायू उत्सर्जित करतात? तर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात पहा. कार्बन डायऑक्साईडचं रेणूसूत्र काय आहे? CO2 आहे पहा. काय आहे? CO2. उच्च वासाद्वारे बाहेर पडणाऱ्या हवेमध्ये 4% CO2 असतो पहा. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामधून CO2 बाहेर पडतो. हा ज्वलनशील नसून ज्वलनास मदत करत सुद्धा नाही. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने मित्रांनो कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात. कोण? वनस्पती. आणि ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडतात. रात्री. कधी करतात असं? रात्री करतात. बघा रेणूसूत्र काय CO2 आहे. उच्च वासाद्वारे बाहेर पडणाऱ्या हवेमध्ये 4% असतो CO2. लाकूड, कोळसा या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामधून CO2 बाहेर पडतो. वायू ज्वलनशील नसून ज्वलनास मदतही करत नाही पहा. पुढचा प्रश्न, तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा.
वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेल्या आहेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500-500 झालेले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल. पहा अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका. पहा वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. मित्रांनो अस्थी किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? तर पर्याय क्रमांक 1 कॅल्शियम आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. कॅल्शियम मित्रांनो चुना या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात, त्यास अस्थिभंग म्हणतात. सिगरेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवन याचा हाडांची झीज होऊ शकते. कॅल्शियम मित्रांनो त्याचप्रकारे व्हिटॅमिन डी, हिमोग्लोबिन किंवा इतर घटक कमी असल्याने हाडकं दुखतात. कॅल्शियमचे स्रोत कोणते कोणते? दुग्धजन्य पदार्थ, बदाम, पालेभाज्या, अंडी आणि मटण इत्यादी पहा. प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू श्वसला जातो? तर मित्रांनो कार्बन डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी श्वसला जातो. पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. प्रकाश संश्लेषणामध्ये पानामध्ये हरितद्रव्य असते. ते पानांना सूर्यप्रकाशाची ऊर्जा शोषून घेण्यास मदत करतात. सकाळच्या कावळ्या उन्हामध्ये ही क्रिया सर्वात जास्त वेगाने होते पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनामधून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणता वायू आहे तो. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कार्बन मोनॉक्साईडचं सूत्र मित्रांनो लक्षात ठेवा CO. हा तप्त कोळशातून नेऊन तयार होणारा इंधन वायू आहे. हा रंगहीन, गंधहीन, चवहीन वायू आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू तयार होतो? तर मिथेन हा वायू या ठिकाणी तयार होतो पहा. मिथेन मित्रांनो हा ज्वलनशील वायू आहे. हायड्रोजन आणि कार्बन यांचा संयोग असलेला हा वायू इंधन म्हणून वापरला जातो. हे कार्बनचं सर्वात साधं संतृप्त हायड्रोकार्बन आहे. त्यास मार्श गॅस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मिथेनचं रेणूसूत्र काय मित्रांनो CH4 बघा असं असतं. CH4. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या द्रवावर प्रतिबंध लावण्यात आला आहे? तर कॅल्शियम मित्रांनो लक्षात ठेवा कॅल्शियम कार्बाईड आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो कॅल्शियम कार्बाईडमुळे फळे वेळेआधी पिकतात. कॅल्शियम कार्बाईडमुळे कर्करोगासह अनेक आजारांचा धोका असल्यामुळे याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे पहा. सोडियम क्लोराईड कशाला म्हणतात? NaCl ला म्हणतात पहा. त्यालाच मीठ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे कोणते वायू आपल्याला पाहायला मिळतात? तर मिथेन प्लस CO2 हे वायू पाहायला मिळतात. मिथेनचं रेणूसूत्र काय CH4 आहे पहा. काय आहे CH4. मित्रांनो याचा उपयोग होतो इंधन, वीज निर्मिती आणि खत निर्मितीसाठी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आम्ल पार्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो? तर पहा मित्रांनो NO2 आणि SO2 याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 NO2 आणि SO2 याचं काय होईल बरोबर उत्तर आहे पहा. हवा, पाणी यांच्यासोबत संयुग तयार होऊन नायट्रिक आम्ल व सल्फ्युरिक आम्ल H2SO4 पावसासोबत खाली येतात. आम्ल पर्जन्यामुळे इमारती, गाड्या, इतर वस्तूंचं नुकसान पोहोचतं. आम्ल पर्जन्याचा सामू किती असतो? 4 ते 4.5 इतका असतो पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणतं मिश्रण नाहीये? मिश्रण कोणतं नाही पहा सांगा पटकन. तर मित्रांनो पाणी लक्षात ठेवायचं आपल्याला पाणी. पाणी मित्रांनो हे काय संयुग आहे पहा लक्षात ठेवायचं आहे संयुग. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा की खालीलपैकी RDXचं दुसरं नाव काय आहे? काय आहे? खालीलपैकी RDXचं दुसरं नाव काय आहे? सांगा पटकन. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट याचं योग्य उत्तर आहे पहा. RDXचं दुसरं नाव काय आहे पहा? सायक्लोनाइट आहे पहा. मित्रांनो हे एक महत्त्वाचं स्फोटक आहे. याचा उपयोग बॉम्ब बनवणे, औद्योगिक वापर, खाणकाम, त्याच्यानंतर तापमान यांचा दाब देऊन RDXचा स्फोट घडवला येतो पहा. स्फोट घडवून आणला जातो. पाण्याचं रेणूसूत्र काय आहे? तर H2O लक्षात ठेवा एकदम सोपं आहे पहा. H2O याचं बरोबर उत्तर आहे पहा. म्हणजे पाण्याच्या एका अणूमध्ये 2 हायड्रोजन आणि 1 अणू ऑक्सिजनचा आहे पहा. पाण्याचं रेणू
वस्तुमान किती 18 इतकं आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव कोणतं आहे? तर खाण्याच्या सोड्याचं रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. पर्याय क्रमांक 4 सोडियम बायकार्बोनेट आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. बायकार्बोनेट आहे पहा. याचं सूत्र पहा NaHCO3 हे पहा. धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात? सोडियम कार्बोनेट म्हणतात पहा. Na2CO3 याचं काय सूत्र आहे पहा. मिठाचं रेणू सूत्र काय आहे? तर NaCl हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मिठाचं रेणू सूत्र NaCl. मिठाचा दररोजच्या आहारामध्ये उपयोग होतो. ते आयनिक संयुग आहे. पाण्यात विरघळतं Na+ आणि Cl आयन या ठिकाणी तयार होतं पहा. चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. सोडियम बायकार्बोनेटचं रासायनिक सूत्र काय आहे? सोडियम बायकार्बोनेटचं रासायनिक सूत्र काय आहे? तर NaCO3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. सोडियम बायकार्बोनेटचं रेणू सूत्र NaCO3. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? तर आयसोप्रोपिल अल्कोहोल याचं बरोबर उत्तर आहे पहा. आयसोप्रोपिल अल्कोहोल. मित्रांनो याचा उपयोग मुख्यत्वे करून हँड सॅनिटायझरमध्ये केला जातो. 60 ते 70% इथेनॉल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोल असतं पहा. याचा उपयोग जीवाणू, बुरशी, विषाणू यापासून संरक्षणासाठी केला जातो. इथेनॉलचं काय पहा C2H5OH हे काय त्याचं सूत्र आहे. केक आणि पाव सच्छिद्र आणि हलके बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? तर मित्रांनो केक आणि पाव सच्छिद्र आणि हलकं बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो पहा. पर्याय क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट. केक व पाव सच्छिद्र आणि हलकं बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग या ठिकाणी केला जातो पहा. आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कोणता आहे आम्ल पर्जन्यासाठी. तर NO2 आणि SO2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. वातावरणामध्ये NO2 आणि SO2 हे विषारी वायू मोठ्या प्रमाणामध्ये सोडले जातात. ह्या वायूचं प्रमाण वाढल्यावर काही भागामध्ये त्यांची पाण्यासोबत अभिक्रिया होते. त्यावेळेस काय होतं? आम्लपर्जन्य होतं पहा. अशा पर्जन्यामुळे काय होतं? वनस्पती, प्राणी, इमारती यांच्यावर विपरीत परिणाम होतो पहा. लक्षात ठेवायचं आहे. काय होतं? प्राणी, इमारती यांच्यावर विपरीत परिणाम होतो. समजलं? चला पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा 46% इतकं असतं पहा. किती? 46. रासायनिक नाव आहे पहा कार्बामाइड. युरिया हे नायट्रोजनचा मोठा साठा असलेलं रासायनिक खत आहे पहा. सर्वात जास्त वापरलं जाणारं खत कोणतं? युरिया आहे पहा. युरिया हे मानवाने तयार केलं पाहिलेलं मानवनिर्मित रासायनिक संयुग आहे पहा. कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियापासून युरियाची निर्मिती केली जाते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पाण्याची घनता टिंब तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता विचारला या ठिकाणी. तर 4 डिग्री सेल्सिअसचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा 4 डिग्री सेल्सिअस याचं बरोबर उत्तर आहे पहा. पाण्याची घनता 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला सर्वाधिक असते पहा. 4 डिग्रीपेक्षा कमी किंवा अधिक तापमान असलं तर पाण्याची घनता कमी होते. पाण्याचं सर्वात कमी आकारमान 4 डिग्री सेल्सिअसला असतं. पाण्याचा गोठणांक किती असतो? तर 0 डिग्री सेल्सिअस इतका असतो पहा. 0 डिग्री सेल्सिअस. उकळतं कितीला? 100 डिग्री सेल्सिअसला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की मोरेची या ठिकाणी मोरचूद मोरचूद नाही तर म्हणतात मोतीचूर लाडू नाही. तर मोरचूदची रासायनिक संज्ञा काय आहे? तर CuSO4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. मोरचूदची रासायनिक संज्ञा CuSO4 आहे. मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट जे निळ्या रंगाचं असतं. हा विषारी पदार्थ असून तांबे व गंधक यांच्यापासून बनवला जातो. याचा उपयोग कीटकनाशके त्याच्यानंतर रंगबंधक तेल निर्मितीसाठी केला जातो पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावण म्हणून ओळखतात? तर मित्रांनो पाणी याचं योग्य उत्तर होईल पहा. पाण्याला वैश्विक द्रावण म्हणतात. पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात म्हणून पाण्याला बघा वैश्विक द्रावक म्हणतात पहा. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारं द्रावक पाणी पहा. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 71% पाणी पहा. 71% पाणी. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमोनियाचं रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा त्याला काय म्हणतात? नत्रीकरण असं म्हणतात. काय म्हणतात? नत्रीकरण. अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये होणाऱ्याच्या प्रक्रियेला नत्रीकरण म्हणतात. ही प्रक्रिया नायट्रोजन स्थिर करणाऱ्या सूक्ष्मजीवाकडून होते पहा. शेंगवर्गीय ज्या झाडाला शेंगा येतात त्या वनस्पतींच्या मुळावर असलेले गाठीमध्ये जीवाणू राहतात पहा.
एल-पी-जी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा एल-पी-जी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहेत? तर ब्युटेन आणि आयसोब्युटेन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. एल-पी-जी गॅसमध्ये ब्युटेन, आयसोब्युटेन, प्रोपेन यासारखी द्रव्ये असतात. ब्युटेनचं रासायनिक सूत्र पहा CH4H10. हा गॅसच्या ज्वलनानंतर पाणी आणि कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. एल-पी-जी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस यामध्ये याचा उपयोग घरगुती गॅस, वाहनांमध्ये, त्याचप्रकारे वीज निर्मितीमध्ये सुद्धा होतो. पेट्रोल खाणीमध्ये हा गॅस निर्माण होतो किंवा स्वतंत्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणतं केमिकल फवारलं जात आहे? तर कोणतं या ठिकाणी जर पाहिलं सोडियम हायप्लोराईड याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड हे केमिकल फवारलं जातं. याची रासायनिक संज्ञा NaCO आहे पहा. 0.5 ते 1% प्रमाणामध्ये पाण्यासोबत फवारलं जाईल. हे अत्यंत विषारी रसायने कमी प्रमाणातही मानवी प्राण्यांसाठी घातक आहे पहा. मिथेन गॅसचं रेणूसूत्र काय आहे? तर CH4 आहे मित्रांनो, याचं लक्षात ठेवायचं आहे. बघा मिथेनचं रेणूसूत्र CH4 आहे. याचा रेणू वस्तुमानांक 16 आहे पहा. मिथेनचा उपयोग CNG वाहने, वीज निर्मिती, स्वयंपाकाचा गॅस, खत निर्मितीमध्ये होतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की कार्बोनिल क्लोराईड वायू कोणत्या नावानं संबोधलं जातं? मित्रांनो फॉजिन याचं बरोबर उत्तर आहे पहा. फॉक्झिन. कार्बोनिल क्लोराईड फॉन्झिन नावाने ओळखलं जातं. रासायनिक संज्ञा आहे पहा COC12 याचं बरोबर उत्तर आहे पहा. हा विषारी वायू आहे, परंतु थंड केल्यास त्याला हवा दिली तर आकार देता येतो. याचा उपयोग प्लास्टिक निर्मिती आणि कीटकनाशकामध्ये केला जातो. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तो अमोनिया हा वायू बाहेर पडतो पहा. कांदा कापताना अमोनिया वायू बाहेर पडतो. सल्फर हा वायू नसून स्थायीरूप असतो. त्याची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया झाल्यावर सल्फर डायऑक्साईड तयार होतं पहा. अमोनिया वायू डोळ्यात गेल्यावर पाणी येतं. अमोनियाचं रेणूसूत्र आहे पहा NH3. सार्वजनिक मुद्र्यामध्ये येणारा वास अमोनियाचा वास असतो पहा. अमोनियाचा उपयोग खत निर्मिती आणि रेफ्रिजरेटरमध्ये केला जातो. रसायनांचा राजा कोणाला म्हटलं जातं? तर मित्रांनो रसायनांचा राजा हे कोणाला म्हटलं जातं? सल्फ्युरिक ॲसिडला म्हटलं जातं. सल्फ्युरिक ॲसिडला. सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा म्हणतात. रेणूसूत्र लक्षात ठेवा H2SO4. याचा उपयोग खते बनवण्यासाठी केला जातो म्हणून याला रसायनांचा राजा म्हणून ओळखलं जातं. भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये कोणता वायू या ठिकाणी बाहेर पडला होता? तर मित्रांनो मिथिल आयसोसायनेट याचं बरोबर उत्तर आहे पहा. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनेट वायू बाहेर पडला. 2 डिसेंबर 1984ला युनियन कार्बाइड कारखान्यामध्ये वायू गळती झाली होती पहा. भोपाळ शहरामध्ये 5 लाख लोकांना याची बाधा झाली होती आणि 3,800 लोकांचा मृत्यू झाला होता पहा. मिथिल आयसोसायनेटचा उपयोग कीटकनाशक आणि प्लास्टिक निर्मितीसाठी केला जात असे पहा. मतदानांच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो सिल्व्हर नायट्रेट याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक 2 सिल्व्हर नायट्रेट. मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या रसायनाचा उपयोग केला जातो AgNO3चा. ही शाई मित्रांनो 10% सिल्व्हर नायट्रेट पासून बनली जाते. मतदान केल्यावर लावण्यात येणारी शाई 1 ते 2 महिने टिकतं पहा. म्हणून ही शाई म्हैसूर पेंट्स आणि वॅनिफर लिमिटेड कंपनी बनवते पहा. कोणती? वर्निप लिमिटेड ही कंपनी बनवते. आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे पहा. लगेच फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचार असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो.
लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल.